माझा यूट्यूबचा पहिला व्हिडिओ ते यूट्यूबचा फायनली कोल्हापूरची सून नम्रताचा फर्स्ट पेमेंट झालेला आहे। एक सेकंड, चांगल्या मुहूर्तावर अक्षय तृतीयेला आणि आई मला असंच बोलल्या की खरं तर ही माझ्या 5 वर्षाची जर्नी आहे आणि ही एवढी सोपी नव्हती आणि आज जे काही आहे ते फक्त तुमच्या सपोर्टमुळे। तर आज मी तुम्हाला माझ्या पहिल्या व्हिडिओपासून तर सिल्वर प्ले बटन अचीव केल्यापर्यंतचा प्रवास शेअर करणार आहे। अगदी थोडक्यात मला माहिती आहे 30 मिनिटाचा व्हिडिओ आहे, परंतु तुम्ही जर नवीन क्रिएटर असाल किंवा माझ्याबद्दल तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका। माझी यूट्यूब जर्नी तर तुम्ही पाहत आहात, पण त्याआधी अगदी 1 ते 2 मिनिटं मी तुमचे घेईल माझ्याबद्दल थोडंसं सांगायला। तर मंडळी, मी आहे छत्रपती संभाजीनगर, हे माझं माहेर आहे। माझं ॲक्च्युअल माहेर बुलढाणा आहे, पण आज मी तुम्हाला जास्त काय नाही, मी माझं फक्त स्ट्रगल स्टोरी शेअर करणार आहे। तर मंडळी, माझी 10वी 12वी छान म्हणजे 72-70 ह्या टक्क्याने पास होऊन मी 12वीच्या सुट्ट्या लागल्या होत्या। त्या दरम्यान 10वीला असताना माझ्या पप्पांना पॅरालिस झालं होतं। तर सगळं काही होतं घरामध्ये, पण मला माझ्या आईला मदत करायची होती, म्हणून मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये लुपिन कंपनी मुकुंदवाडी संभाजीनगरमध्ये, जे कोणी असेल संभाजीनगरमध्ये त्यांना माहिती आहे, MIDC एरिया, तिथे लुपिन कंपनी आहे याची गोळ्या औषधांची। तिथे मी कम्प्लिटली 3 महिने उन्हाळ्याच्या सुट्ट्यात काम केलं होतं। त्यावेळी मला 7,000 रुपये मिळायचे, खाणं पिणं 2 टाईम तिथे असायचं। मी हे 3 महिने केलं, त्यानंतर मी हॉटेल मॅनेजमेंट केलं। बाय द वे, हॉटेल मॅनेजमेंटला ॲडमिशन घेणं हे माझ्यासाठी खूप टफ होतं, कारण माझ्या आईला असं वाटत होतं की एवढं खर्च आपण नाही करू शकत, कारण की पप्पांना पण भरपूर खर्च लागायचा। तर माझे पप्पा टोटली 1-2 वर्ष घरीच होते। माझ्या आईने भरपूर पैसा लावला, आमची गाडी घर वगैरे सगळं विकलं, त्यानंतर मग दुसरं घर आम्ही बांधलं। तर पप्पांनी कमवलेलं ऑलमोस्ट आमचं जे काही होतं ते सगळं गेलेलं होतं, आणि त्यानंतर पुन्हा मग नव्याने संभाजीनगरमध्ये घर बांधून वगैरे सगळं तर झालंच, परंतु जे मोठं आम्ही बघितलं होतं आधी, त्यानंतर आम्ही एकदम थोडंसं नॉर्मल याच्यात झालं होतं। एनिवेज, आता मी तुम्हाला सांगते, जेव्हा माझ्या आईची इच्छा होती की 12वी नंतर काय करायचं, तर शरद पवार यांचं आमच्याकडे कॉलेज आहे नर्स बनण्यासाठी। तर माझी आईची इच्छा होती की मी नर्स बनावं, कारण तिथे स्कोप जास्त होता असं तिला वाटायचं, परंतु मला नर्स या गोष्टीमध्ये कधीच इंटरेस्ट नव्हता। माझ्या आईच्या हाताने मी फटके पण खाल्ले आहेत कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायच्या टायमाला, कारण मी तिथून रुसून घरी आले होते आणि खूप वादविवाद झाले। मग नंतर मी पप्पांना आणि मामांना रिक्वेस्ट केली की मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं आहे। फायनली हॉटेल मॅनेजमेंट रडत पडत संपूर्ण 6 महिन्याची इंडस्ट्रियल ट्रेनिंग केली वेलकम ग्रुप ऑफ द हॉटेलला, रामा इंटरनॅशनलला। त्यानंतर 6 महिने ॲज अ रेस्टॉरंट हॉस्टेस मी अजंता अंबासिडरला काम केलं। पण इन बिटवीन काय झालं, जेव्हा केव्हा लोक म्हणायचे ना हॉटेल इंडस्ट्रीला फक्त पुण्यातच स्कोप आहे, पुण्यातच स्कोप आहे, हे मी कॉलेजला असल्यापासून ऐकायचे। तर एक आपलं असतं ना विजन असतं, किंवा एखादी गोष्ट, ज्या गोष्टीचं नाव घेतल्यानंतर नाही का डोळ्यामध्ये अशी प्रकाश चमकतं, तुम्ही विश्वास ठेवा। ही गोष्ट माझ्यासोबत घडली आहे। मी जेव्हा लोक पुण्याचं नाव घ्यायचे, माझे कलिग्स वगैरे, तेव्हा मला वाटायचं यार मी पुण्यात जायला पाहिजे, आणि मी मनात ठरवलं होतं की काहीही झालं तर मला करिअर पुण्यातच करायचं आहे। तर एक म्हणजे टोटल 6 महिने आणि 6 महिन्याचा जो एक्सपिरियन्स होता, वर्क एक्सपिरियन्स, त्या बेसवर मला पुण्यात जॉब मिळाला ॲज अ रेस्टॉरंट हॉस्टेस। ठीक आहे, तिथे माझी आणि सचिनची भेट झाली, ते तुम्हाला नंतर लव्ह स्टोरीचा जेव्हा मी शेअर करेल त्यावेळेस नक्की सांगेल। मग जेव्हा मी तिथे जॉबला लागले, त्यानंतर मग आमचं एंटायर 13 वर्षाचा जो काही अनुभव आहे तो मी तुम्हाला नंतर सांगेल। तर माझा हा स्ट्रगल एवढा होता की मला घरी पैसे द्यावे लागायचे। तर एक टाईम वडापाव आणि एक टाईम मी हॉटेलमध्ये जेवायचे, आणि मी सेपरेटच रूम करून राहायचे, जिथे 2,500 रुपये रेंट मी पुण्यात दिला। खूप स्ट्रगल केलं, म्हणजे लिटरली मला माहिती की माझा स्ट्रगल काय होता। आणि विदिन अ इयर मी सचिनसोबत लग्न केलं, आणि त्यानंतर आम्ही पंजाबला शिफ्ट झालो, मग पुन्हा तिथे जॉब केला, बऱ्याच गोष्टी झाल्या। तर एनिवेज, आज आपण यूट्यूब जर्नी बघतोय, त्यामुळे मी तुम्हाला सांगते की वैशू झाली मला 2015ला, आणि त्या दरम्यान मी घरीच होते। तेव्हा आलं होतं टिकटॉक। ठीक आहे, तेव्हा आम्ही होतो राजस्थानला, जयपूर। तर टिकटॉक आलं, मी टिकटॉकवर व्हिडिओ करायला लागले। एक जवळपास 7-8 हजार तिथे फॉलोवर माझे झाले होते। कारण का, तर ते पण माझ्या वैशूमुळं काही व्हिडिओज माझे व्हायरल झाले, कारण माझे वैशू आणि मी ना आम्ही व्हिडिओ करायचो। कधी कधी माझे सेपरेट व्हिडिओ असायचे, मग लोक नावं ठेवायचे, फॅमिलीवाल्यांनी पण कधी तर कॉल वगैरे करून भरपूर, एनिवेज ते प्रत्येकाच्या घरात होतं। तर त्या सगळ्या गोष्टी झाल्या।
मी सगळ्यांना इग्नोर केलं, कारण मी सगळ्यांना सांगायचे की बघा बरं आमच्या इकडची ही ती किती छान पैसे कमवतीये, आणि ॲक्च्युली मला खरंच माहिती नव्हतं की पैसे मिळतात, पण लोक ना श्रीमंत होत होते सोशल मीडियावरनं. असं करत करत जयपूरवरनं 1 वर्ष मी कसं तरी टिकटॉक केलं, त्यातनं मला कधी काहीच मिळालं नाही. मग आम्ही आलो पुण्याला, आमची बदली झाली हयात रेजन्सी पुण्यामध्ये, ठीक आहे, विमाननगरला. मग पुण्यात आल्यानंतर लॉकडाऊनचा पिरियड, तेव्हा मग काय झालं, लॉकडाऊनचा पिरियड म्हणजे लॉकडाऊन लागण्याच्या आधी 1 वर्षाच्या आधीची गोष्ट आहे ही. मग मी जॉबला लागले कुठे, लेमन ट्री प्रीमियरला, सिटी सेंटर पुणे, लेमन ट्री प्रीमियरला ॲज अ GRE, गेस्ट रिलेशन एक्झिक्युटिव्ह, ठीक आहे. छानपैकी 7-8 महिने मस्त जॉब चालू होता, आणि टिकटॉक माझं कंटिन्यू होतं. लोकांना आवडायचं माझ्या हॉटेलचे व्हिडिओ वगैरे, आणि लोक ॲप्रिशिएट पण खूप करायचे. आणि मग आता ते लिपसिंगचे आणि सेम व्हिडिओ किती करणार ना. मग म्हटलं आता आपल्याला स्लो मोशनसाठी फोन चांगला पाहिजे, आणि तेव्हा माझ्याकडे फोन चांगला नव्हता. मग मी स्वतःच्या भरोशावरती पप्पांना रिक्वेस्ट केली, पप्पांकडनं 30,000 घेतले, आणि वरचे जवळपास 15-16 हजार रुपये मी टाकले. म्हणजे मी घेतला होता ऑलमोस्ट 47,000 म्हणजे 47,000चा OnePlus 7 Pro, जो न्यूली लॉन्च होता त्या टायमाला. बरोबर लॉकडाऊन लागण्याच्या 1 महिना आधीची गोष्ट आहे. बरोबर जानेवारी महिन्यात मी जानेवारी महिन्यामध्ये मी फोन घेतला OnePlus 7 Pro. मम्मीच्या 4 शिव्या खाल्ल्या की खरंच एवढा 50,000चा मोबाईल तुला गरज होता का. आणि ऑब्व्हियसली बऱ्याच लोकांना आवडला नव्हता तो निर्णय, पण सचिनचा सपोर्ट होता ॲज युजल, जसा आत्ता आहे. तर फोन घेतला, आणि बरोबर अगदी 3 ते 4 महिन्यामध्ये आलं लॉकडाऊन. आम्ही सगळे परेशान. हॉटेलमधले जेवढे पण हायर पोझिशनला लोक होते, जसं की सचिन, तर सगळ्यांचा जॉब ले ऑफ केला होता, कारण की कंपनीला एवढा पेमेंट देणं परवडत नव्हतं. जॉब गेला. पुण्यातनं आम्ही शिफ्ट झालो कोल्हापूरला 6 महिन्यासाठी. मग आता नेमकं लॉकडाऊन लागलं, आणि तेव्हा आपलं टिकटॉक पण बॅन झालं. आता एवढा 50,000चा मोबाईल घेतला, तर आता करायचं काय, एवढं टेन्शन आलं. मग सचिनच्या मामाचा मुलगा तो बोलला, दीदी तू व्हिडिओ करताय तर यूट्यूबला का टाकत नाहीस. मी म्हटलं यूट्यूबला काय असतं, यूट्यूबला तर आपण व्हिडिओ बघतोच फक्त. तर म्हणे नाही, म्हणे व्हिडिओ टाक, म्हणे तिथे असं असं आहे, लोक पैसे कमवतात हे ते. मला खरंच भरोसा नव्हता. मग मी म्हटलं ठीक आहे, प्रयत्न करून बघूया. तुम्ही विश्वास ठेवणार नाही, मला एडिटिंग येत नव्हती. मला फक्त टिकटॉकवरती ना जे डायरेक्ट व्हिडिओ बनवतात ना, एखादा गाणं चूज करायचं आणि त्याच्यावरती लिपसिंग करायची आणि पोस्ट करायचं. मी कधी माझ्या फोनमध्ये सुद्धा व्हिडिओ शूट करून एडिट करून कधीच मी कुठलाच एडिटिंग सॉफ्टवेअर काय असतं काहीच माहिती नव्हतं. म्हणजे देवा शपथ खरं सांगते, आज जे काही मी सोशल मीडियामुळे, पण मी खरं आज तुम्हाला माझी जर्नी सांगते, मला काहीच एक माहिती नव्हतं. मग मी म्हटलं व्हिडिओ करायचाच आहे ना, आपल्याला सुरुवात करायचीच आहे ना, तर एका छान गोष्टीतनं करूया. माझ्या सासूबाईंचं माहेर किल्ले बुदरगड, तिथे यात्रा होती. म्हटलं आज आपण इथून सुरुवात करूया. काळभैरव यांची यात्रा होती, तर तिथे माझ्या सचिनच्या मामाच्या मुलांनी सगळ्यांना रिक्वेस्ट केली, कन्व्हिन्स केलं की ताईला यूट्यूबवरती व्हिडिओ करायचा आहे, असं आहे तसं आहे, तिथनं भरपूर पैसे येतात, लोक लाखोनी कमवतात हे ते. आणि मी खरं सांगते, मला त्या टायमाला काय वाटलं, हा ना फक्त माझी साईड मांडण्यासाठी सगळ्यांना सांगते. मी मनातल्या मनात ब्लश करत होते की यार हा असा करतोय, लोकांना इतकं कन्व्हिन्स करतोय. आणि फायनली ते झालं. सगळ्यांनी अप्रिशिएट केलं, सगळ्यांनी सपोर्ट केला. फॅमिलीवाल्यांनी, सचिनच्या मम्मीनी, पप्पांनी, मामांनी, सगळ्यांनी भरपूर सपोर्ट केला. आणि लिटरली मला स्क्रिप्ट लिहून दिली की तुला आज हे बोलायचे. आणि ती स्क्रिप्ट पण सचिनच्या मामाच्या मुलांनीच बनवून दिली. आणि इव्हन अकाउंटसुद्धा, फेसबुक पेज आणि यूट्यूब अकाउंट, प्रॉपर थंबनेल वगैरे जे काय असतं ते सगळं त्यांनी करून दिलं. आणि आम्ही गेलो किल्ल्यावरती. आणि तो पहिला व्हिडिओ जो आहे ना माझा, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, आज तुम्ही तो नक्की बघा की तिथे माझा कॉन्फिडन्स किती लो आहे. आणि मी सगळं स्क्रिप्टेड बोलते आहे, एक लाईन मी वाचून बोलत होते, आणि मग कॅमेरामध्ये बघत होते आणि मग बोलत होते. मग व्हिडिओ तो शूट झाला. आता एडिट कसा करायचा, तर मी 300 रुपये देऊन मोबाईलवरून मी तो व्हिडिओ पाठवला मुंबईला, आणि तो व्हिडिओ एडिट करून घेतला. आणि लिटरली सांगते, तो व्हिडिओ मला अजिबात आवडला नाही, कारण की सेम फुटेज डबल वापरले गेले. प्लस देवाचा व्हिडिओ आणि त्याच्यामध्ये म्युझिक असं जॉंकी पॉंकी लावण्यात आलं. मला बिलकुल तो व्हिडिओ आवडला नाही. मग त्यानंतर मी जवळपास 7-8 महिने गायब झाले. आणि मी ठरवलं की जेव्हा केव्हा आपण व्हिडिओच्या एडिटिंग शिकू तेव्हाच येऊ. ठीक आहे, ह्याच्यामध्ये माझं पूर्ण मार्चपासून ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत दिवस निघून गेले. आणि मला लागला पुण्यात जॉब. बरोबर 6 महिन्यानंतर, लॉकडाऊनच्या 6 महिन्यामध्ये मला लागला पुण्यात जॉब. मी आले, सचिन आणि मी आलो. सचिनलाही माझ्याच इथे
ॲज अ क्लब मॅनेजर म्हणून जॉब मिळाला. आम्ही दोघांनी 1 वर्ष लॉकडाऊनच्या टायमाला जॉब केला आणि तेव्हा मी 3-3 महिन्याच्या गॅपनी एखादी रेसिपी कधी तर पोस्ट करायची आणि कधी तर आउटडोर शूट, जसं की इकडचं तिकडचं जे आहे, हॉटेल्स आहेत, रिसॉर्ट्स आहेत, मी कायम बाहेरचेच व्हिडिओ. मला डेली व्लॉग काय ही कन्सेप्टच माहिती नव्हती. आणि नेमकं हे सगळं करेपर्यंत पहिला लॉकडाऊन, दुसरा लॉकडाऊन आणि 2021 आला. 2021मध्ये मी राहिले प्रेग्नेंट. आता प्रेग्नेंट राहिले तर ऑब्व्हियसली आउटडोर शूट कुठून करणार ना. मग माझे कोल्हापूरचे इन्फ्लुएन्सर फ्रेंड्स आहेत, ठीक आहे. आणि हां, जेव्हा मी आउटडोर शूट करत होते ना, त्यावेळेस मी तुळशीबागचा पहिला व्हिडिओ देवाचा केला, दुसरा व्हिडिओ कोल्हापुरी मिसळचा केला, तिसरा व्हिडिओ केला तिसरा चौथा बहुतेक तुळशीबागचा व्हिडिओ केला. तुळशीबागचा व्हिडिओ गेला व्हायरल, ठीक आहे. 1,00,000+ व्ह्यूज आले आणि तेव्हा माझे फॉलोवर्स वाढले जवळपास किती 1,000-1,500 फॉलोवर्स तेव्हा झाले आणि 4,000 वॉच आवर कंप्लीट झाला आणि तिथे माझं चॅनल मॉनिटाईज झालं. कधी 2021ला फर्स्ट पेमेंट आला असेल माझा बरोबर 2023 का 2022च्या एंडला, अक्षय तृतीयाला माझा फर्स्ट पेमेंट आला होता. बरं, आता झालं असं की आपण आउटडोर शूट करायचो, हॉटेल्स फूडचे रिव्ह्यूज द्यायचो, जसं की मी आता सोलो ट्रिपला करतो ते सेम तसंच, पण मी सचिनसोबत जायचे. मग आता झालं असं की आता करायचं काय, मी आता प्रेग्नंट आहे आणि आता बाळाची जबाबदारी वगैरे हे त्या गोष्टी खूप मला टेन्शन यायला लागलं. मग माझे फ्रेंड्स बोलले की नम्रता एक काम कर, तू डेली व्लॉग स्टार्ट कर. मी म्हटलं डेली व्लॉग असतं काय. मग म्हणे असं असं आहे, आता कोणाचं नाव नको घ्यायला, पण म्हणे आपल्या कोल्हापूरमध्ये चौधरी मॅडम आहेत, त्या खूप छान व्हिडिओ करतात, तर त्यांच्यासारखे व्हिडिओ कर. आणि नेमकं काय झालं, जेव्हा चौधरी मॅडमचे फॉलोवर्स आणि माझे फॉलोवर्स एकदम एक्झॅक्टली सेम होते, पण मी राहिले मागे आणि त्या गेल्या पुढे. आणि अप्रिशिएट करते की त्यांनी पण खूप स्ट्रगल केला. तर मी त्यांची कॉन्सेप्ट बघितली डेली व्लॉग. आणि ऑब्व्हियसली आपण बरेच व्लॉगर्स होते त्या टायमाला जे वरती आले लॉकडाऊनच्या दरम्यान, सगळ्यांचे व्लॉग्स वगैरे बघायचे, फक्त बघायचे. आणि मी कधी स्वतःचं व्हिडिओ देण्याचा प्रयत्न केलाच नाही. त्यानंतर माझा शिवबा झाला 6 महिन्याचा, तेव्हा मी ठरवलं की चला आता घरात बसून काही होणार नाही आहे आणि आपण बाहेर तर जाऊ शकत नाही आहे आणि आता आपण जॉब पण करू शकत नाही, मग आपण करूया डेली व्लॉग. मग ठरवलं की आपण कंटिन्यू व्हिडिओ देऊया. मग माझं बाळ 2022ची गोष्ट आहे ही, माझं बाळ जवळपास 6.5 महिन्याचा होता आणि मी स्पेशल मुमेंट्स त्याचे सगळे कॅप्चर करून व्हिडिओ करायचे, जसं की त्याचं बोरनान, त्याचं 3 महिन्याचं फोटोशूट, 4 महिन्याचं फोटोशूट, मी असं करायचे. पण मला काही रिस्पॉन्स कधीच आला नाही. 200-300 व्ह्यू, 100 व्ह्यू असे यायचे, तरी मी थांबले नाही. मी स्वतःला यूट्यूबरच समजायचे, मी कधीच थांबले नाही. मी कायम ना, जसं की मी म्हणायचे ना की पुण्याला गेल्यानंतर माझी ग्रोथ होणार आहे, सेम मी यूट्यूबला ना स्टार्टिंगपासून असं बघितलं की नाही माझी ग्रोथ होणार आहे. जवळपास आज 5 वर्ष झाले माझा स्ट्रगलला आणि आत्ता माझी कुठं तर ग्रोथ झाली. कुणाला 4 महिन्यात मिळते, कुणाला 4 वर्षात मिळते, असंच आहे. फक्त ना यूट्यूबवरती पेशन्स हवेत. बरं, जेव्हा मग मी डेली व्लॉग स्टार्ट केले तर माझा पहिलाच व्हिडिओ गेला व्हायरल म्हणजे ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. 3,500-4,000 व्ह्यूज त्याला आले. माझ्या बाळाला मी आंघोळ करायचं कसं, मी सीझर झालं होतं माझं, दोन्ही सीझर. आणि ऑब्व्हियसली माझ्यासारख्या खूप महिला असतात की ज्या मुलांना एकटं सांभाळतात आणि त्यांच्यासाठी मी मोटिवेशन एक व्हिडिओ बनवला की माझ्यासारखे तुम्ही पण असाल की आपलं गाव सोडून तुम्ही बाहेर राहत असाल जॉबनिमित्त, तर हे असं बाळाला कसं आंघोळ घालायचं. मग मी अशा पद्धतीचा बाळाची मालिश, बाळाची आंघोळ अशा पद्धतीचे मी व्हिडिओ करायचे. बाळाला काय खाऊ घालायचं मी असे व्हिडिओ करायचे आणि ते व्हिडिओ छान जायचे. त्या टायमाला 2022ला जायचे 2,000-3,000 डेली व्लॉगला व्ह्यूज. तुम्ही अजूनही स्क्रोल करून खाली बघू शकता, तेवढेच व्ह्यूज आहेत, त्याच्यापेक्षा जास्त व्ह्यूज वाढले पण नाही त्याला. मग घरामध्ये काही प्रॉब्लेम झाला, काही झालं, कोणी काही बोललं की मी 3-3, 4-4 महिने गायब व्हायचे. आजारी पडले की गायब व्हायचे, कोणी काही बोललं की गायब व्हायचे असं. आणि जेव्हा माझा अक्षय तृतीयेच्या टायमाची गोष्ट आहे, बरोबर अक्षय तृतीया झाला. अक्षय तृतीयेच्या दिवशी मी सासरी होते, 2022ची गोष्ट आहे ही. आणि गुगल ॲडसन आणि हे ते तर माझं 2021लाच झालं होतं. 2021 स्टार्टिंगलाच, म्हणजे अगदी खूप सुरुवातीलाच, म्हणजे आधी विदिन अ इयर माझं अकाउंट मॉनिटाईज झालं होतं. आणि 2 वर्षानंतर मला अकाउंट मॉनिटायझेशन झाल्यानंतर 2 वर्षानंतर मला पेमेंट यायला सुरुवात झाली. सुरुवात म्हणजे काय तर $100 येण्यासाठी मला चक्क 8 महिने लागले होते. तोही व्हिडिओ मी केलेला आहे, तोही व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिला हवं तर. 8 महिने लागले होते मला $100 जमा व्हायला आणि त्यानंतर माझा पेमेंट आला अक्षय तृतीयाला. त्यावेळेस माझ्या सासूबाई मला बोलल्या होत्या की अक्षय तृतीय म्हणजे असं असतंय की अक्षय होते, एखादी गोष्ट या दिवशी झाली की त्याचा मोठाच होत असतो आकार, म्हणजे
बेसिकली तुम्ही समजून घ्या, त्यांचं म्हणायचं उद्देशच होतं की हा दिवस खूप चांगला आहे, चांगल्या मुहूर्तावरती पगार आला आहे आणि इथून पुढे तुझी भरभराटीच होईल. आणि खरंच तो शब्द आज लागला आहे. आज आपली आहेत देवाच्या आशीर्वादाने भरपूर आहे. तर ह्या सगळ्या जर्नीमध्ये मी म्हणजे प्रेग्नन्सीच्या आधी बाहेरचे शूट करायचे, मग घरामधले शूट करायला लागले, पोराला काखेत घेऊन वैशूची शाळा, पुण्यामध्ये आम्ही राहत होतो आणि 1 रूम किचनमध्ये आम्ही राहत होतो. त्या टायमाला म्हणजे अक्षरशः एवढी बिकट परिस्थिती, पण कधी अडचण मात्र कधी देवाच्या आशीर्वादाने आली नाही आम्हाला. आम्ही त्या प्रत्येक सिच्युएशनला म्हणजे त्या टायमाला 70,000 कमवणारा माणूस 30,000 कमवत होता आणि मी 15,000 कमवत होते. आणि जॉब करून मी अक्षरशः माझी डिलिव्हरी जी होती सी सेक्शन शिवचरणच्या वेळी 2021ला पहिली डिलिव्हरी तर माझी फ्री ऑफ कॉस्ट झाली आहे, सीझरच झालं. पण कसं कंपनीचा आपल्याला क्लेम असतो. पण यावेळेस सचिन जॉबलाच नव्हता, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये नव्हता, तो आउट ऑफ इंडस्ट्री होता कारण की लॉकडाऊन होतं. त्या दरम्यान मी नोकरी केली आणि 15,000 रुपये मला पगार होती. आणि ते सगळा पगार रूम रेंट वगैरे सचिनला 35,000 रुपये पगार होतात. आम्ही दोघांनी मिळून होऊन जायचं आमचं सगळं, असं काही प्रॉब्लेम नव्हता. आणि त्यानंतर सगळा पैसा जमा केला मी, बऱ्याच गोष्टी केल्या, माझी प्रेग्नन्सीचा खर्च, डिलेवरीचा खर्च, त्याच्यानंतरचा 1 वर्ष जो काही होता तो सगळं माझ्या पैशाने केला. आणि लिटरली प्रेग्नंट असताना माझा पाय जळाला होता, अख्खा पंजा जळाला होता, पाणी सांडलं होतं माझ्या पायावरती, गरम उकळतेलं, पूर्ण सूज होती. पण 500 रुपये बुडतील माझे कामावर, जर मी गेले तर 500 रुपये बुडतील, कारण मला आठवड्याला एकच सुट्टी असायची. आणि हॉटेलमध्ये कसं असतं, इंटरनॅशनल ब्रँडला आम्हाला आठवड्याला 2 सुट्ट्या असायच्या, म्हणजे महिन्याच्या 6 सुट्ट्या. आणि जिथे मी कामाला होते तिथे आम्हाला फक्त 4 सुट्ट्या असायच्या. तर एक दिवस जर सुट्टी मारली तर माझे 500 रुपये बुडतील, म्हणून मी अक्षरशः मी तो असा बिना चपलीचा पाय घेऊन, आणि नवरात्रीचे ते दिवस होते, लोक म्हणत होते ताई तुम्ही उपवास धरलाय का, तर मी म्हणायचे नाही, माझा पाय एवढा भाजला आणि अक्षरशः तो भाजला म्हणजे पूर्ण पू भरला होता, पाणी भरलं होतं पायामध्ये, इतका पायाचा टम्म फुगलेला. मी तसंच कामावर जायचे. ज्या दिवशी पाय जळाला, देवीची शपथ सांगते, ज्या दिवशी माझा पाय जळाला सकाळी 7च्या दरम्यान, 8 वाजता मला जायचं होतं कामावरती, माझा पाय इतका जळाला, मी तो व्हिडिओ काढला आणि मी कंपनीला पाठवला की असं असं झालं आहे आणि मी येईल, पण मी 11 वाजता येईल दवाखान्यात जाऊन आल्यानंतर. तेवढी तळमळत बसली. आणि आज त्या हडपसर एरियामधल्या ज्या लोक माझे व्हिडिओ पाहत असतील त्यांना माहिती आहे की कोणाकोणाकडनं मी बर्फ मागून घेतलेला, कारण आमच्याकडं फ्रीज पण नव्हता, आम्ही गावाकडनं फ्रीज आणलं नाही, वॉशिंग मशीन आणली नाही, का तर आमचं लाईट बिल वाढेल. म्हणजे या स्ट्रगलमध्ये आम्ही सगळं केलं. आणि मग म्हणतात ना, देव एखाद्या व्यक्तीला पाठवतं, म्हणजे जसा शिवचरण झाला आणि त्याच्या पायगुणाने सचिनचा जॉब पुन्हा त्याला अहमदाबादला लागला माझ्या. तर शिवचरणचा पहिला वाढदिवस आणि सचिनची जॉईनिंग बरोबर सेम टायमाला होती. म्हणजे अक्षरशः माझी सेव्हिंग्स जेव्हा संपत आलेली आणि बरोबर सचिनला पुण्यात पुण्यातनं आम्ही पुन्हा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मॅरियटमध्ये तो अहमदाबादला जॉईन झाला. आणि मग आम्ही अहमदाबादला शिफ्ट झालो. मग मी ठरवलं की भाई आता काही झालं तर आपल्याला यूट्यूब पुन्हा स्टार्ट करावं लागेल. मग तिथून माझा शिवा जवळपास 1 वर्ष प्लस असेल आणि तिथून मग मी पुन्हा चालू केलं. आणि खूप त्रास झाला. अहमदाबादची जर्नी तर माझी इतकी बेकार होती ना, मी 2-2, 3-3 महिने गायब असायचे व्हिडिओजमध्ये. मी कधी मम्मीकडे गेले तर व्हिडिओ करायचे, पुन्हा मग पप्पांचा तो त्यांचा वाढता आजार आणि त्या गोष्टी, इतकं फॅमिली इश्यूज आणि ह्या त्या गोष्टीमधनं मी पण कधीच हे नाही झाले, डिमोटिवेट नाही झाले की चॅनल डिलीट करूया का, पुन्हा नव्याने स्टार्ट करूया का, असं कधीच नाही झालं. काय होतं ना की व्हिडिओला व्ह्यूज आले नाही ना की माणूस डिमोटिवेट होतो, मला मान्य आहे, कारण मी त्या फेजमधनं चक्क 3.5 वर्ष घालवले. मग एक वेळा सचिन मला बोलला की नम्रता तू रात्री 2-2 वाजेपर्यंत जागतेस, जिथनं आपल्याला काही मिळत पण नाही आहे, 6 महिन्यात नाही एकदा पगार येतो, आणि असं का म्हणे, तू सोडून दे ना. पण मी म्हटलं सचिन मला ना ते दिसतंय, जसं मी म्हणायचे ना की पुण्यात काहीतरी आहे, माझं करिअर होणार, काहीतरी आहे पुण्यात असं वाटायचं. आणि अक्षरशः करिअर तर झालंच, पण मला सचिन पण पुण्यात भेटला. अक्षरशः 1 वर्षात या सगळ्या गोष्टी झाल्या. तसंच मला ना यूट्यूबमध्ये पण दिसतंय माझं काहीतरी होणार आहे, कधी तर मला लोक ओळखतील. आणि ही गोष्ट मी त्याला खरंच बोलली. आणि माझी फ्रेंड अस्मिता, त्या टायमाला माझे 3,000 का 4,000 फॉलोअर होते, तेव्हा तिचे 2,000 होते. आमची ना, मी लाईव्ह स्ट्रीमिंग करत होते त्या टायमाला तिची आणि माझी ओळख झाली. तेव्हा तिने माझं 4,000 फॉलोवरचं सेलिब्रेशन केलं होतं. तेव्हापासून ती मला ओळखते आणि बरेच माझे फॉलोअर्स आहे की त्यांनी मला ओळखतात आणि आज आमची खूप चांगली ओळख आहे. त्यांना माहिती आहे इतक्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा मी थांबलेली नाही. थांबले म्हणजे काय, डिमोटिवेट होऊन जायचे, घरात काही प्रॉब्लेम झाला की मी डायरेक्ट 3-3, 4-4 महिने गायब व्हायचे. पण एक गोष्ट मला कळाली की माझ्या पप्पांचं ना स्वप्न होतं, मी ते व्हिडिओ पण शेअर केला आहे.
मला आता सिंपती घ्यायची नाही म्हणून मी इथे कुठलीच क्लिप टाकणार नाही आहे. माझ्या पप्पांचं स्वप्न होतं की नम्रताचं काहीतरी व्हावं, कारण ना इतकं नर्सच्या कॉलेजला ॲडमिशन घेत असताना आमच्या घरात असले वाद झाले होते ना की जे अजून आठवलं तरी मला खूप भयानक त्रास होतो. माझ्या पप्पांनी सगळ्यांच्या विरोधात जाऊन मला हॉटेल मॅनेजमेंटला ॲडमिशन घेण्यासाठी हे केलं. इवन लग्नात सुद्धा माझ्या पप्पांनी खूप सपोर्ट केला आहे मला. तर त्यांची इच्छा होती की माझं करिअर व्हावं, म्हणून मी म्हटलं जेव्हा माझे पप्पा गेले ना देवाघरी, त्या दिवशी मी पप्पांच्या 3ऱ्या दिवसाला जे असतं ना राख शांती, तर रक्षा विसर्जन, तर मी तेव्हा पप्पांना प्रॉमिस केलं की पप्पा काही पण होऊ द्या, मी तुमचं स्वप्न मी नक्की पूर्ण करेन. आणि पप्पाला 1 वर्ष पण झालं नाही जाऊन आणि माझी ग्रोथ झाली. का तर त्या दिवसापासून पप्पांचे 1.25 महिना जेव्हा संपला ना, तेव्हापासूनचे मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. मी म्हटलं कोण मला त्रास देते, कोण मला डिमोटिवेट करते, कोण माझ्याबद्दल बोलते, मला काहीच फरक पडत नाही. म्हणजे जेव्हा माणूस ना एकदम दुःखातनं वर येतो ना, तेव्हा तो एकदम डेंजर लेवलला असतोय. मी स्वतः अनुभवलं आहे. मला आता कुठल्याच लोकांचं काहीच फिलिंग वाटत नाही. मला जे प्रेम करतात ना, मी त्यांनाच प्रेम करते. जे मला अजिबात ज्यांना मी आवडत नाही ना, मी त्यांच्याकडे बिलकुल पण असं पूर्णपणे दुर्लक्ष करते. तर आज मला जवळपास वर्ष होतं आहे मी कंटिन्यू व्हिडिओ करते. आणि या वर्षभरामध्ये तुम्हालाही माहिती आहे मी नाशिकला मला येऊन जवळपास वर्ष होऊन गेलं आहे. आणि मी नाशिकला आले आणि तेव्हापासून माझी जी ग्रोथ झाली आहे ना, आणि पप्पांचा आशीर्वाद आणि नाशिककरांचं, पुणेकरांचं, कोल्हापूर आणि असे बरेच शहर आहेत, लातूर आहे, बीड आहे, सगळीकडनं पंढरपूर, म्हणजे अक्षरशः सगळी ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या बाहेरून मला सपोर्ट मिळतो आहे. आणि हे जस्ट बिकॉज माझ्या पप्पांचा आशीर्वाद, माझी मेहनत आणि तुमचं प्रेम, हे सगळं एकत्र जे जुळून आलं ना, हे फक्त हे झालं की मी दुःखातनं वर आले आणि मी खूप मनाने ठरवलं की नाही, आता आपल्याला हे स्ट्रगल करायचं आहे आणि पप्पांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. तुम्हाला सांगते मी, प्ले बटन जेव्हा आलं तर मी ठरवलं होतं की जेव्हा केव्हा प्ले बटन येईल तर पप्पांच्या हाताने ओपन करायचं आहे. पण पप्पा त्या टायमाला नव्हते, म्हणून मी संभाजीनगरवरून गंगेवर आले. गंगेवरती ते प्ले बटन ओपन केलं आणि आजही लोक मला अक्षरशः कॉलवर पण विचारतात, अरे नम्रता तुझं प्ले बटन दिसत नाही, काय केलंस, त्याचं काही झालं काय? मी म्हटलं नाही, जोपर्यंत मी त्र्यंबकला जाणार नाही आणि तिथे ते देवाला ठेवून आणणार नाही घरी, तोपर्यंत ते सिल्वर प्ले बटन माझ्या घरात लागणार नाही. तर अजूनही ते सिल्वर प्ले बटन तसं पॅक आहे. मी अनबॉक्सिंगसुद्धा त्याची मी गंगेवर जाऊन केली होती. मी त्याचा चेहरा पण पाहिला नव्हता अक्षरशः, म्हणजे एवढं माझं. आणि मी तिथे गेल्यानंतर महादेव, म्हणजे मी ॲडमायर करत होते, मी विचार करत होते की हे माझे पप्पाच आहे. मी म्हणजे जेव्हा केव्हा एकटं फील करते ना, तर मी महादेवांमध्ये माझ्या वडिलांना शोधते आणि मला प्रेझेन्स त्यांचं जाणवतो. आणि प्रत्येक मुली ह्या गोष्टीला रिलेट करत असतील की तुम्हाला माहिती आहे मला काय म्हणायचं आहे ते. आणि त्यानंतर बघा आज वर्ष होतोय. माझा किक पॉईंट कुठे होता माहिती आहे का? एक माझा व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये मी सकाळी उठून स्वयंपाक करते 6:30च्या दरम्यान. वैशूचा टिफिन द्यायचा होता. शिवचरण माझ्या काखेत होता आणि मी किचन कट्टा, म्हणजे पूर्ण किचन कट्टा घाण होता नेहमीप्रमाणे. म्हणजे ॲक्च्युली तो खूपच पसारा झाला होता, कारण शिवचरणला दूध पण पाजवायचं. आणि त्याच्यात नेमकं झालं असं होतं की लोकांनी मला ट्रोल केलं, कचऱ्यावरून नाही तर लोकांनी ट्रोल केलं की मी शॉर्ट घातली होती, टी शर्ट घातलं आणि टी शर्टवर ओढणी घेतली होती. तो व्हिडिओ माझा इतका ट्रोल झाला, मी खूप अपसेट झाले. मग मला सचिन आणि माझे फॉलोअर्स पण त्या टायमाला वाढले होते खूप जास्त. मग मी सचिनला म्हटलं, सचू असं झालं आहे. मग मला म्हणतोय की नेगेटिव्ह पब्लिसिटी पण ही आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुला ग्रो करायचं असेल तर आजपर्यंत तुला लोक चांगलं म्हणत होते पण तुझी ग्रोथ नाही झाली. ज्या दिवशी नेगेटिव्ह लोक जुळले तर माझा व्हिडिओ हा चांगल्या लोकांपर्यंत गेला आणि चांगल्या लोकांनी मला ॲप्रिशिएट केला. म्हणजे काय झालं, हेटर्समुळे मला चांगली लोकं जुळली आणि चांगली लोकं मला ॲप्रिशिएट करायला लागली बेसिकली. मग असं झालं, म्हणजे जिथे पॉझिटिव्ह लोक आहे तिथे नेगेटिव्ह लोक पण आले, जिथे नेगेटिव्ह तिथे पॉझिटिव्ह लोक पण आले. मग असं करत मी कधी नेगेटिव्ह कमेंट्सला रिप्लाय वगैरे दिला तर मग तो पण व्हिडिओ व्हायरल जायचा. आणि मला कळालं की बाबा लोकांना शॉर्टवर व्हिडिओ केला की व्हिडिओ व्हायरल जातो आणि आपल्याला त्यातनं फॉलोअर्स गेन होतात आणि चांगलेच लोक मिळतात. मग मी हारले नाही. मी जिथून मला जे मिळत गेलं मी ते करत गेले. हेट कमेंटला रिप्लाय केला, फॉलोअर्स वाढले. शॉर्ट्स घातले, फॉलोअर्स वाढले. जे झालं, मी ठरवलं होतं की काहीही होते माझ्या वडिलांचं मला स्वप्न पडायचंय. मी शॉर्ट्स कपडे तर मी पुण्यात आले तेव्हापासूनच, म्हणजे 2013 पासूनच घालते. त्याच्या आधी, लग्नाच्या आधी तर बिलकुल अलाउडच नव्हतं माझ्या घरी. सचिनला अलाउड होतं म्हणून मी ते नेहमी घालायचे. पण जेव्हा मी व्हिडिओ करायचे तेव्हा मी छान पंजाबी सूट, साडी, असं एकदम नॉर्मल बायकांसारखं तयार व्हायचे आणि व्हिडिओ करायचे. मग नंतर असं वाटलं की यार आपण हे नाही करू शकत, फक्त व्हिडिओसाठी तयार व्हायचं आणि व्हिडिओ नाही होऊ शकत. जर सक्सेस पाहिजे तर जसं आपण आहो तशा पद्धतीने ऑडियन्स समोर आपल्याला प्रेझेंट व्हावं लागेल, तरच
शॉर्टवरच आपलं होणार आहे. तर मी जशी होते शॉर्टवर आहे, हां ठीक आहे चला शॉर्टवर व्हिडिओ करूया. पंजाबी ड्रेस आहे, हां ठीक आहे. साडी आहे, ओके चालेल ठीक आहे. मग असं झालं की इतके हेट कमेंट यायला लागले, कधी कधी त्रास पण व्हायचं. मग मी ते इग्नोर करायचे. झाला प्रश्न. त्याच्यानंतर पैसे कसे यायला लागले मला. गेले 1 वर्ष मला सातत्याने दर महिन्याला पैसे यायला लागले. फेसबुकवर ग्रो केलं, फेसबुकवरनं डॉलर मिळायला लागले, यूट्यूबकडनं डॉलर मिळायला लागले. त्यानंतर मला कोलॅबरेशन स्टार्ट झाले. आज दिवाळीला 1 वर्ष होत आहे. 1 वर्षापूर्वी मला 1000 रुपयाचं कोलॅबरेशन आलं होतं. बरोबर लक्ष्मीपूजनच्या दिवशी तो व्हिडिओ मिलियनला गेला आणि त्या मॅमनी म्हणजेच अर्बनवाली जी मॅम आहे त्यांनी मला 1000 रुपये एक्स्ट्रा दिले होते लक्ष्मीपूजनच्या दिवशी मध्यरात्री, म्हणजे जवळपास 10:30-11 वाजले असतील. आणि त्या रात्री मी त्यांना कॉल केला की मॅम आपने मुझे 1000 रुपये क्यों दिए. तर म्हणे आपका ना वीडियो वायरल चला गया है, 1 मिलियन हो गया है, तो उसका आपको 1000 रुपये एक्स्ट्रा. विचार करा, आज 1 वर्षाला 1 मिलियनसाठी मला 1000 रुपये मिळाले. आणि आज दिवाळीला मी 1 तोळा सोना, म्हणजे आज काय भाव आहे, 1,22,000 काहीतरी वरती आहे. तर मी आज एवढं सोनं दर महिन्याला घेऊ शकते. अशा पद्धतीने मी खूप मेहनत केली आहे. म्हणजे हेच आहे की मी वर्षभर जे सातत्य केलं आहे, टोटल माझा 5 वर्षाचा अनुभव आहे. मी 2.5 वर्ष खूप सातत्य केलं आणि मागच्या वर्षापासून मला भरभराटीनं येत गेलं. आणि आता मागचे जे 6 महिने जे आहेत ना, आता लेटेस्ट 6 महिने, यात मला खरं सांगते दर महिन्याला आपण तोळंभर सोनं घेऊ तेवढं घर खर्च, घर रेंट, पोरांचं शिक्षण वगैरे करून तेवढं मिळतंय. पण हे पैसा मी फक्त आणि फक्त फ्युचर सेव्हिंगसाठी करते. मी 1 रुपया स्वतःवर खर्च करत नाही. मला ज्वेलरी, साडी, कपडे, वस्तू हे सगळं ब्रँडकडनं मिळतं, प्लस त्याचे पैसेही मिळतात. तर हेच आहे, तुम्हाला जर यूट्यूबवरती करिअर करायचं असेल तर अजिबात मागे बघू नका. कोणी जर त्रास देत असेल तर त्यांचं लक्ष देऊ नका. सातत्य हे खूप महत्त्वाचं आहे. मला खूप उशिरा कळालं म्हणून मी इतकी लेट ग्रो झाले. आज मला हे जर मला कोणी सांगणारं असतं ना तर मी खूप लवकर ग्रो केलं असतं. मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही सातत्य ठेवा, व्हिडिओ करा. तुम्हाला ज्या पद्धतीचं करायचं आहे त्या पद्धतीचे व्हिडिओ करा. डेली व्लॉग नाही आवडत, ट्रॅव्हल व्लॉग करा, रेसिपी कुकिंगचं करा, जे तुम्हाला वाटतं ते करा. पैसा खूप आहे, भन्नाट पैसा आहे. म्हणजे एक व्हिडिओला जर 15,000 ते 16,000 रुपये आपल्याला मिळत असतील तर विचार करा असे आपण किती व्हिडिओ करतो कोलॅबरेशनचे. महिन्यातनं जर 7-8 जरी व्हिडिओ झाले तर 1-1.5 लाख रुपये आरामात आपल्याला मिळतात. इन्स्टा, फेसबुक, यूट्यूबचे वेगवेगळे असतात. आणि ठीक आहे, तर असं आहे. लोक म्हणतात की किती प्रमोशन करते, तर मला हे सांगायचं आहे की हे प्रमोशन केल्यामुळे पैसे मिळतात आणि हे जास्त दिवस नसतं. हे पण सांगते, फार ते फार 3 ते 4 वर्ष म्हणा, किंवा 2 ते 3 वर्ष म्हणा, किंवा 1-1.5 वर्ष म्हणा, एवढंच मला मिळणार आहे. मला माहिती आहे या 1-2-3 वर्षात मला जेवढं कमवून घ्यायचं मी तेवढं कमवणार. माझ्याकडनं खूप लोकांकडे दुर्लक्ष होते, मला मान्य आहे. पण मी ठरवलं आहे की आपल्याला ग्रोथ हवी आहे. आणि मला वाटते की माझ्या नवऱ्याने पण जास्त दिवस जॉब करू नये, त्यांनी जॉब सोडावा आणि आम्ही काहीतरी छानसा बिझनेस सेटअप करावा. आणि अजून एक गोष्ट, जे मी विचार केला होता ना, जसं की पुण्यामध्ये मला काहीतरी आहे, तर मला सचिन भेटला, माझं जॉब झालं, प्लस मी म्हटलं होतं ना की हां माझं यूट्यूबमध्ये करिअर सेट आहे, आणि ते शेवटी झालं. आपण ज्या गोष्टी ठरवतो ना त्या गोष्टी होतात, 100% होतात. आणि अजून एक गोष्ट जी मला ना विजन दिसतात माझे पुढचे ना, मला असं हे होतात, फ्लॅशबॅक येतात की मी आणि सचिन कुठेतरी एका छान वास्तूमध्ये पूजा करतोय. म्हणजे अक्षरशः मला ते स्वप्न येतात आणि मला असं फील होतं की आम्ही दोघं काहीतरी फ्युचरमध्ये नाही का कुठेतरी, मला नाही कळत ते कुठे, काय, कसं आणि कसली पूजा करतोय. पण मी आणि सचिनने छान असं ड्रेस घातलाय, एकदम ट्रॅडिशनल. मी छान अशी साडी, नऊवारी वगैरे नेसून छान पूजाला बसलोय. माझी फॅमिली, माझे सासूरवाडीचे लोक, सासू सासरे, मम्मी, वहिनी सगळे असे माझ्या बाजूला बसले. माझे काही फॉलोवर्स मला दिसतात. म्हणजे अक्षरशः मला असं ते फील होतं. म्हणजे हे स्वप्नसुद्धा माझं पूर्ण होणार. आणि ते स्वप्न काय आहे ते अजून मला माहिती नाही आहे, पण ॲटलिस्ट मी सेव्हिंग्स करत चालली आहे आणि त्या सेव्हिंग्सचं नक्कीच रूपांतर काहीतरी चांगल्या गोष्टीमध्ये होणार आहे. आणि हां, अजून एक सांगायचं आहे की तुम्हालाही यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल तर तुम्ही नक्की करा, बिनधास्त करा. खूप पैसा आहे तुमच्याकडे. बायकांकडे खूप कला असते. तुम्ही ती सगळी कला तुमच्या माध्यमातून, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत प्रेझेंट करू शकता. तुम्ही बघत आहात माझं स्ट्रगल किती आहे. दोन्ही मुलांना मी एकटं सांभाळून कितीही उशीर होऊ दे, मी रात्रीची झोप सॅक्रिफाईस करते स्वप्न पूर्ण करण्यासाठी. तर तुमच्यात फॅमिलीमध्ये जर मुलं सांभाळायला कोणी असेल तर तुम्हाला ते खूप इझी जाईल. तर नक्कीच करा. काहीही वाटलं तर मला कमेंट करा. मला माहिती आहे की मी उशिरा रिप्लाय करते किंवा त्या कमेंटवरती व्हिडिओ करायला मला उशीर होतो, पण मी नक्की प्रयत्न करेन. कारण मी हे 2 ते 3 पार्टमध्ये व्हिडिओ करणार होते, पण मी खूप शॉर्टकटमध्ये व्हिडिओ केला. का तर दिवाळी सीझन आहे आणि लोक पार्ट
पार्टमध्ये व्हिडिओ बघणार नाही. तर ही होती माझी सक्सेस स्टोरी. भयानक लेवलला स्ट्रगल करून 200-300 व्ह्यूज अजूनही माझ्या चॅनलवरती आहेत. तुम्ही जुने व्हिडिओ बघा, एकदम खालती जाऊन तुम्हाला कळेल की काय लेवलला नम्रताने स्ट्रगल केलं आहे. आणि सहज मिळालेलं नाही मला हे, असं म्हणजे जस्ट आले यूट्यूबवरती आणि अचानक व्हायरल झाले असं अजिबात नाही झालं आहे. अक्षरशः एका वर्षात जरी माझं चॅनल मॉनिटाईज झालं असेल तर मला पेमेंट येण्यासाठी 1.5-2 वर्ष लागले. त्यानंतर पूर्ण चॅनल डेड झालं आणि पुन्हा मग मी पप्पा वारल्यानंतर म्हणजे 3 वर्षाच्या मध्ये 2-2, 3-3 महिने, 4-4 महिने गायब होऊन पुन्हा मग मी जेव्हा पप्पा वारल्यानंतर मी स्टार्ट केलं आणि ते फक्त पप्पांसाठी जिद्दीवर केलं. मला फक्त आणि फक्त त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. त्यांचा आशीर्वाद होता म्हणून ह्या गोष्टी शक्य झाल्या. तुमचा सपोर्ट असंच राहू दे. काहीही वाटलं तर मला बिनधास्तच कमेंट करा. आणि हा व्हिडिओ संपल्यानंतर जेव्हा तुम्ही कमेंट कराल ना, तर कमेंटच्या बाजूला हाईप हा ऑप्शन असतो, ते हाईप करा म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचेल. आणि कमेंटला हाईप करायला विसरू नका, हाईपचं ऑप्शन येतं. ओके, बाय. हां, काय बाळा? हां, काय 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 मला सांग. शादी करशील ना? आई मला शादी करशील बोल ना, शादी करशील? जोराचं बोल ना. मला इकडे बघ, माझ्याकडे बघ. हां बोल. शादी करशील? शादी कोण? माझ्याचा. तुझा शादी? हां. तुला शादी करायची आहे? काय करायचं तुला?